या शासन निर्णयामध्ये वाटत मला ते बोलून दाखवायचं आहे। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महसूल खात्याअंतर्गत शेत जमीन व मिळकती संबंधीचे नोंदणी दस्त कार्यालयामध्ये नोंद केली जातात। मागील काही काळामध्ये शासनाने जमीन संबंधित शेतकऱ्यांच्या व जनतेच्या हितासाठी 4 प्रकारचे कायदे त्या ठिकाणी केले, त्याचा मी वाचन या ठिकाणी करत नाही, पण तारीख सांगतो। 4/11/25 चा कायदा, 23/8/2023 चा कायदा, 30/4/2025 चा कायदा, असे 4 कायदे या ठिकाणी केले। तहसील मार्फत गावापासून 200 मीटर परिक्षेत्राच्या आत असलेले भूखंड 42D अंतर्गत नियमन करून त्याची सातबारा नोंद करणे हा पण आपण कायदा केला। अशा प्रकारे खूप सारे आदेश शासनाने पारित केले, परंतु प्रत्यक्षात या आदेशाची अधिकारी वर्गाकडे जनतेच्या हितासाठी कुठल्याही प्रकारची उपयोग होताना दिसत नाही। 4/11/25 रोजी तुकडेबंदी हटवण्याबाबत जो आदेश पारित झालेला आहे, त्या आदेशाची बुलढाणा जिल्ह्यातच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातही अंमलबजावणी होताना दिसत नाही। लोक काम करायला गेले तर त्यांना त्यांची कामं नाकारली जातात। त्यामुळे महसूल खात्याला या आदेशाची अंमलबजावणी करिता तात्काळ सूचना देऊन नोंदणी अधिकारी लोकांना सुद्धा या प्रकरणाची विनाअडखळी अंमलबजावणी करण्याची सूचना याचा विनियोग याच्यामध्ये करावा। 23/8/2023 रोजी शासनाने जो तुकडीबंदी कायद्याअंतर्गत जमिनीची मूलभूत क्षेत्र ठरवून दिले आहे, यामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात 11R ते 19R बागायत क्षेत्र आणि 20R चे पुढे असलेले जरे क्षेत्र याबाबत नोंदणी करण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी वर्गाची अडवणूक करून 11R ते 19R जमिनीची सातबारावर विहिरीचे साधन सोबत फुलबाग किंवा फळबाग ही पिकं टाकून आणावे, नंतरच दस्त नोंदणी करावी असे नोंदणी अधिकारी सांगतात आणि दस्त नाकारतात। प्रत्यक्षात आदेशामध्ये फक्त बागायत हा शब्द वापरला आहे, मात्र स्वतःचे काही शब्द घालून हा या ठिकाणी शेतकऱ्यांना छळलं जातं। हंगामी बागायत व बारमाही बागायत असे प्रकार असून कुठेही बारमाही बागायत हा शब्द पूर्वीच्या कायद्यामध्ये वापरला नाही, तरी सुद्धा बारमाही बागायत सातबारा असावा असाच हट्ट नोंदणी अधिकारी त्या ठिकाणी देतात आणि दस्त नोंदणीला नकार देतात। काही पक्षकारांनी बारमाही बागाचे पीक टाकून आणले तरी सुद्धा त्यावर पैसे घेतल्याशिवाय खरेदी खत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करत नाही। काही ठिकाणी जलसिंचनाचे साधन विहीर किंवा बोरवेल हे असल्यास सुद्धा दस्त नोंदणी होते। अशी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत वापरून जनतेची लूट, शेतकऱ्यांची लूट या माध्यमातून केली जाते। प्रत्यक्षात आमच्या जिल्ह्यामध्ये फळबाग किंवा फुलबाग अशा बारमाही बागायती जमिनीच नाही, मग तशा नोंदी सातबारा आणायच्या कुठून? आणि काही ठिकाणी विहीर किंवा जलसिंचनाचे साधन असल्यावरही सदर व्यवहार होतात, मग ही तफावत का? याचे उत्तर एकाच पक्षकाराला आर्थिक प्रलोभनाचे असतात, त्या ठिकाणी असतात। 30/4/2025 चा वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्टर हा आदेश शासनाने काढलेला असून या आदेशान्वये दुय्यम निबंधक अधिकारी हे एकमेकांचे नुकसान होणे यासाठी दस्त नोंदणीसाठी टाळाटाळ करतात। दस्त नोंदणी करताना आढळत नाही किंवा काही चुकीचे दस्तऐवज चुकीच्या नोंदणी कार्यालयात काही कारण नसताना तालुका सोडून नोंदताना आढळतात। यावरून दुय्यम निबंधक या लोकांची या संदर्भातला आर्थिक प्रलोभन हे या ठिकाणी दिसून येते। तहसील कार्यालयामार्फत गावापासून 200 मीटर परिक्षेत्रात असलेले भूखंड 42D अंतर्गत नियमाकुल करून त्यांची सातबारामध्ये नोंद घेतल्या जात आहे। त्यानंतर सदरू भूखंड नियमाकुल झाला असे समजावे असा शासनाचा आदेश आहे, परंतु अशा नोंदी असतानाही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बिनकामाच्या कागदपत्राची पूर्तता करायला सांगतात आणि ती पूर्तता होत नाही। त्याच्या मागची कारणं आपल्याला मला सांगण्याची गरज नाही, मात्र यामुळे जनता वरली जाते हे निश्चित आहे। आणि म्हणून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक निरीक्षक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत मूल्यांकन संबंधित सूचना व माजर मूल्य ठरविण्याचे पुस्तक प्रकाशित होतात व ऑनलाईन सुद्धा उपलब्ध। सदर सूचना फलकामध्ये जनतेला जमिनीचे कसे मूल्यमापन करून घ्यावे, त्यानुसार त्यांच्याकडून अशा प्रकारे मुद्रांक शुल्क दस्तात लावून घ्यावा अशा प्रकारच्या सूचना स्पष्टपणे प्रकाशित केल्या आहेत, परंतु सदर दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये म्हणजे हा बिलाशी संबंधित नाही, बिलाशी संबंधितच आहे, बिलाशी संबंधित या बिलाशी संबंधित आहे। बरं, बोला। मला हे मांडायचं की हा जो आपण याच्यामध्ये कायद्यामध्ये सुधारणा करत आहात, हा जो नोंदणी कार्यालयामध्ये शेतकऱ्या किंवा सामान्य लोकांना जो त्रास होतो त्यांना त्रास होणार नाही अशा प्रकारच्या या कायद्यामध्ये आपण तरतुदी कराव्या, जेणेकरून जे मी आरोप या ठिकाणी हे जे मी वाचन केलं त्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्रास होणे त्यांच्यावर त्याची कारवाई झाली पाहिजे।